प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानातून सांगितलं जातं, जीवन फार सुंदर आहे. आणि हे तुम्हाला कसं सिद्ध करता येईल, तर त्यांनी सांगितलं आहे का तुम्ही असे प्रसंग निवडा की आयुष्यामध्ये तुम्ही किती जणांना मदत केली आहे याची आकडेवारी काढा आणि त्यानंतर तुम्हाला किती करणाऱ्यांनी मदत केली आहे ही आकडेवारी काढा. ज्या वेळेस तुमच्या या आकडेवारीतील तुम्ही जास्त जणांना मदत केली हे जर सिद्ध झालं तर त्यावेळेस तुम्ही समजा तुमचं जीवन फार सुंदर आहे. परंतु इथं वेगळाच प्रसंग, वेगळीच ट्रॅजेडी वाटते. कारण मी त्यांच्या सूत्राप्रमाणे आकडेवारी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मला ही तफावत जाणवली की आयुष्यामध्ये वयाच्या 70पर्यंत मी शेकडो लोकांना मदत केली आहे असा माझा हिशेब निघाला. आणि दुसऱ्या बाजूला मला फक्त 5-7 लोकांनी मदत केली. ते माझे मामा, मी 11वीला असताना मुंबईवरून 100 रुपये पाठवले होते, किंवा माझे मामे भाऊ ज्यांनी मला कामाला लावलं होतं, माझे चुलत बंधू स्वर्गीय बक्कलराव मेटकुळे ड्रायव्हर, आणि अजून 4-2 मित्रांनी, असे मिळून फार तर 5-7 नावं ज्यांनी मला मदत केली अशी समोर येतील. पण मी आयुष्यामध्ये नोकरीमध्ये असताना बेळगाव, गोवा या ठिकाणी शेकडो कामगारांना, हमालांना, माथाडींना मदत केली. त्यांना जे मिळतंय वेतन त्यापेक्षाही जास्त देण्याचा प्रयत्न केला. ते जाऊ द्या. पण मी आयुष्यामध्ये ज्या 2-3 महत्त्वाच्या काही मदती केल्या, तर तो उल्लेख मदत केल्याचा उल्लेख करायचा नसतो. पण माझा एक बालमित्र, त्याच्या बंधूच्या मुलीच्या लग्नामध्ये मी 40-45 वर्षापूर्वी 3,000 खर्च केला. त्याची परिस्थिती होती, त्याला धान्यही पुरवलं. ते वेगळे निघाल्यावर खायला नव्हतं, त्यांना भरपूर मदत केली. दुसरं, आमच्या शेजारी एक मास्तर राहत होतं. ते पहिलं मास्तर नव्हतं, त्याचे आई वडील माझ्या घरामध्ये 15-20 वर्ष राहायला होते. त्याची डी.एड झाली. डी.एड झाल्याच्या नंतर नोकरीला लागण्याच्या आधी ते आमच्याकडे सणसवाडी येथे 3 वर्ष खायला होतं. भाऊ करायचं, गोड बोलून त्याने आपलं काम काढून घेतलं. आणि शेवटी तेच आता 1 गुंठा जाग्यासाठी पुन्हा तिसऱ्याच्या नादानं आमच्यावर उलटलं. खोट्या नाट्या केशी केल्या. ते जाऊ द्या. मला 4 बहिणी पैकी माझ्या परीनं मी प्रत्येक बहिणीसाठी माझ्या ऐपतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातील एक मोठी बहीण, तिची 2 मुलं, त्यातलं एक बेवडं आणि एक गांजाडं, त्या दोघांची कायम भांडणं व्हायची. भांडणं झाल्यावर माझ्याकडे ते मिटवायला यायचं. ते धाकडं गांजाडू म्हणायचं, अहो 700 रुपये लाईटीचं बिल आलं मामा, या बेवड्याला काही सांगा. आता ते बेवडं थोडं माझ्या लगतीने असायचं. मी त्यांचा निवाडा करण्याचा प्रयत्न केला. तो अर्ध भरा. तेव्हा त्या गांजाड्याला राग आला आणि त्यानं सविंदने येथे लग्नामध्ये कुरापत काढून त्यानं आणि त्याच्या बापानं, म्हणजे माझ्या मेहुण्यानं 40-45 वर्षापूर्वी दगड उचलले. आणि तेव्हापासून तो आणि मी काही संबंध नाही, बोलतही नाही. परंतु दुसरं बेवडं ते कायम माझ्या मागं असायचं, गोड बोलायचं, मामा करायचं. आता त्या बेवड्याच्या आईला, म्हणजे माझ्या बहिणीला, आमच्या परिवारानं गरिबाच्या घरी दिली म्हणून 3.5 एकर जमीन
पहिली दिली होती. आणि त्यानंतर मी कराड, गोवा, बेळगाव इकडे कामाला असताना प्रत्येक वर्षी गावाला यायचो. गावाला आल्यावर म्हातारीकडे 1000 काय असेल तेवढे पैसे देऊन जायचो. आणि असं करून म्हातारीनं 10-15 हजार रुपये साचवले होते. ते पैसे तिनं आमच्या भावकीतीलच एका चुलत्याला दिले. त्या बदल्यात तो वहीत वगैरे करून द्यायचा, काही मोबदला म्हणून कामं करून द्यायचा शेतीची. परंतु काय झालं, बरीच वर्ष झाली त्या आमच्या चुलत्याला, काळू तात्याला पैसे काय परत करता आले नाही. मग ते आमच्या म्हातारीच्या पैशावर आमच्या आईनं आमच्या मेहुण्याच्या म्हणजे बेवड्याच्या बापाच्या नावावर त्या आमच्या काळू तात्याची चुलत्याची 1 एकर जमीन करून दिली. आता ती जमीनही आमच्या पैशावर झाली. तिथं त्यांनी पोल्ट्र्या बांधल्यानंतर सुधारणा केली. नंतर तो बेवडा भाचा माझ्या आल्यावर गोड बोलायचा. त्यामुळं त्यांना मी माझ्या जागेमध्ये स्वतः मुखई येथून पाणी आणून सगळीकडे पाणी शोधून जिथं जागा पाण्याची आहे तिथं विहीर खांदायला जागा दिली. याच्यासाठी की मी ठीक आहे, त्याची सुधारणा झाली तर मलाही बरं वाटेल आणि आपल्याला तोटा आला तर थोडंफार पाणी आपल्याला आपल्या मुलासाठीही कामाला येईल. या चांगल्या हेतूनं मी त्याला जमीन खांदायला दिली. तर त्यावेळी काय झालं, त्यानं विहीर खांदता खांदता त्याचा जो दुसरा गांजाडू भाऊ, ज्याचा माझा काही संबंध नव्हता, त्याला मी विहिरीला जागा देण्याचा प्रश्नच नव्हता, त्याला पार्टनर घेतलं. दोघांनी काम केलं आणि तलाठ्याला 3-4 वेळा पैसे सारून ती विहिरीची नोंद त्याच्या नावे करायचा प्रयत्न केला. आता मी तक्रार करता सर्कल, तलाठी सगळ्यांनी पाहणी करून ती विहीर माझ्या 3 गुंठे जागेमध्ये ती विहीर आहे म्हणून मी त्या पंचनामा केला, पंचासमोर रेकॉर्ड तयार केलं आणि माझ्या जागेमध्ये विहीर आहे त्यामुळं त्याच्या विहिरीची नोंद मी 3 वेळा कॅन्सल केली. तलाठ्यांनी कळी लावल्या, ते तलाठी बदलून गेले. शेवटी त्या विहिरीच्या पाण्यावरून वाद झाला आणि तो बेवडा गांजाडू असे 4-6 चोरटी पोरं घेऊन गुंडाळ पोरं घेऊन माझ्या मुलाला, जो शेतामध्ये बेसची आगरी असलेला मुलगा जो शेती करत होता, त्याला मागण्यासाठी आले. मग ती केस पोलीस स्टेशनला गेली. ज्यावेळी तो पाया पडला, माघार घेतली आणि जी विहीर त्याच्या नावावर होती, त्या विहिरीचा कागद त्यानं माझ्या नावावर करून दिला. परंतु म्हणजे ज्या बेवड्या भाच्याच्या लग्नासाठी 40 वर्षापूर्वी त्याच्या सासऱ्याकडेही 1 रुपया नव्हता, त्याच्याकडेही 1 रुपया नव्हता. मी 9,000 खर्च केले. त्यानंतर आईला जे पैसे दिले त्या पैशातून त्याची 1 एकर जागा, ज्या जागेवर पोल्ट्री बांधली तीही जागा झाली. बहिणीला 3.5 एकर दिलीच होती, त्याला विहिरीलाही जागा दिली. आणि मग त्याची थोडी प्रगती होत झाली आणि मग तो त्याच्या सांगण्यावरनं थोडा माजाटल्यावारे करून दादागिरी करायला लागला. जो गांजाडू आहे त्या गांजाडूनं आमच्या पार 4 एकर आतमध्ये घुसून गुरं सोडली. जा विचारला तर मला मारा मारा म्हणून छाती काढायला आला. आमच्या मुलाची त्याची भांडणं झाली आणि त्यावेळेस त्यानं आपल्या ह्या बेवड्या भावाला, त्याच्या गांजाडू मुलाला आणि सगळ्यांना बोलून आमच्या सूनबाईला आणि मुलाला मारहाण केली. म्हणजे एवढं करूनही ते उलटले. म्हणजे मी जे चांगल्यासाठी मदत केली होती, तुकाराम महाराजाचं एक वाक्य आहे, एक अभंगाचे ओळ आहे, अपात्री दान करता पापही जडे. म्हणजे माझी 2-3 दानं ज्या मास्तरला मदत केली, ज्या माझ्या मित्राच्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी मदत केली, तेही माझ्यावर उलटले
त्यांनी माझ्यावर खोट्या केसी केल्या आणि हा जो बेवडा भाचा यानंही माझ्यावर हल्ला करण्या माझ्या कुटुंबावर हल्ला केला. आणि आता एवढं करूनही त्याला विहिरीला जागा दिली, त्याची पोल्ट्रीची जागा आमच्या पैशावर झाली, त्याच्या कुटुंबाला 3.5 एकर जमीन दिली, विहिरीला जागा दिली, बरीच मदत केली. तरीही तो उलटला आणि दारूच्या नशेमध्ये कोंदेवाडीच्या यात्रेच्या दिवशी, मला काय बातमी वगैरे तुमच्यासारखी देता येत नाही, पण मी तुम्हाला आता सांगतोय, तुम्हाला सांगून मारणार, जीव मारणार, अशी दारूच्या नशेत किंवा कोणत्या नशेत धमकी देऊ लागला. तर जे भांडगुळ मी वाढवलं, ज्या झाडावर ते भांडगुळ वाढतं त्याच झाडाला पिळवटतं, तसा प्रकार झाला. आणि मग मला गणेश शिंदेची आठवण आली. अरे, आपण शेकडो हजारो जणांना मदत केली, पण ती मदत ज्यांची दानत नाही, ज्यांची लायकी नाही, अशा अपात्री ठिकाणी मदत झाली. ज्यांना मी काहींना मदत केली त्यांनी त्याची दारू पिली असेल, कोणी गांजा वाढला असेल, वाईट कारणासाठी वापरला असेल, आणि मग माझा मदतीचा, दुसऱ्याला केलेल्या मदतीचा आकडा 100वर गेला असला तरी त्यातली बरीच मदत अपात्री झाली, कुपात्री झाली. आणि त्यामुळं उलटं माझं जीवन सुंदर आहे अशी जी गणेश शिंदेची व्याख्या, ती व्याख्या इथं उलटी पडली, लागू झाली नाही. तर आता सुनबाई व मुलांना त्यांनी मुलावर हल्ला केला होता, ती केस मागं घ्या, नाहीतर तुम्हाला जीव मारणार, अशी हा बेवडा धमकी देतोय. तर एकूण काय झालं, जे भांडगुळ मी वाढवलं, त्याला मदत केली, तेच उलटलं, म्हणजे त्या व्याख्येप्रमाणे माझं अपात्रीदान झालं. जीवनामध्ये दाखवलेल्या, लोकांना दाखवलेल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्यात आला. ज्यांना मी मदत केली त्यांनीच माझ्यावर खोट्या बालंट घेऊन विनयभंगाच्या केसी केल्या. तर हे असं अपात्रीदान करून वाढवलेल्या भांडवलांना आवरण्यासाठी शासनाकडं जो विलाज आहे का ते पाहावं लागेल. हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की या बेवड्याच्या घरच्यांना, नवीन पिढीला, सुनबाईला, नातवांना आपले हे आजोबा किती दुष्ट आहेत, का त्यांचा बेवडा आजोबा दुष्ट आहे, तो मला मारणार म्हणतो, तर त्याचं कारण काय, असं मी त्याच्यासाठी काय केलं तर तो मला डायरेक्ट मारणार म्हणतो. या सगळ्या नवीन पिढीला आम्ही त्याला काय काय मदत केली, पोल्ट्रीची जागा, विहीर किंवा सगळी जमीन ही आमचीच, आमच्याच जीवावर जे भांडवल वाढलं ते उलटतंय, त्या नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आता त्याने मारलं तरी मला त्यांना मारावं असं वाटणार नाही, कारण शेवटी मारलं तर मलाच कळवळा येईल. आमच्या नातेवाईकात म्हणतील, तुलाही कळत नव्हतं का. परंतु कायदेशीर ज्या बाबी आहेत, जर मला मारलंच, कदाचित माझा मारलं गेलं तर त्याच्या घरातील 4-5 आणि त्याला गायडन्स करणारे हे मास्तर, सरपंच वगैरे जे आहे, अशी 8 नावं मी शासन दरबारी पत्राद्वारे कळवली आहेत. तरी माझं कदाचित मला कुठं मारलं गेलं गाठून अनपेक्षितपणे, तर हे 8 जण, बेवडा, गांजाडं याच्या घरातली 4-5 आणि बाकीचे 2-3 असे 8 जण जबाबदार असतील, याची कृपया नोंद घ्यावी, यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. जीवन अशा प्रकारे कसं सुंदर आहे किंवा सुंदर नाही हे सांगण्याचा याच्यातून प्रयत्न आहे.
नवीन पिढीलाची जाण व्हावी आणि ह्या बेवड्याला गांजाडूला आवरावं, नाहीतर अनर्थ अटळाही. धन्यवाद. विहिरीचं घरच्या घरी काम केलं तर त्या कामासाठी त्याच्या लग्नामध्ये मी 40 वर्षापूर्वी मंडळीचे आईचे दागिने मोडून जो 9,000 खर्च केला होता, त्या खर्चाच्या मोबदल्यात ते काम झालं. त्यामुळं त्याचं माझ्याकडं काहीही नाही. उलट माझी त्याच्याकडं जे सर्व पाण्यामुळं जो माजटला ओटीची जागा किंवा जी जमीन, असे आमचेच त्यांच्यावर उपकार असताना हा उलटला आहे. ही जाणीव त्याला असावी. वाटलं तर तो त्याच्या मंडळीला किंवा त्याच्या सासऱ्याला माहीत आहे, लग्नाच्या वेळी त्यांच्याकडे एक सिंगल रुपयाही नव्हता. मी स्वतः माझ्या आईचे मंडळीचे दागिने मोडून त्यावेळेला 9,000 खर्च केला, ज्याची किंमत आता 3-4 लाख होऊ शकते. तरी त्यांच्या घरच्यांना जाणीव व्हावी यासाठी हा व्हिडिओ. तरीही त्याला न आवरल्यास मग आता देवच वाली. धन्यवाद.